नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत येल्लोस्टोन नॅशनल पार्क। हा आहे ओल्ड फेथफुल गरम पाण्याचा झरा। या झऱ्यात पडून बरेच कुत्रे मेलेले आहेत, त्यामुळे इथे बोर्ड लावलेला आहे की कुत्र्यांना अलाउड नाही। हे सगळे पर्यटक कोणी जवळून तर कोणी या झाडांमध्ये बसून या झऱ्याचा आनंद घेणार आहेत। जसे आपण पिक्चर पाहण्यासाठी थिएटरमध्ये बसतो आणि कधी एकदाचा पिक्चर स्टार्ट होईल याची वाट पाहतो, तसेच सगळे पर्यटक या निसर्गाच्या सानिध्यातील हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी वाट पाहत आहेत। या झऱ्याच्या कडेने पहा, सगळ्या बेंचेस ठेवलेल्या आहेत। तसेच ही जी झाडे दिसत आहेत, झाडांच्या मध्ये असे वाळलेले लाकूड टाकलेले आहे आणि त्या लाकडांवर बसून सुद्धा पर्यटक ते दृश्य पाहू शकतात। समोर पहा, तो झरा पूर्णपणे बंद आहे आणि दर 90 मिनिटांनी तो गरम पाण्याची उंच उसळी घेतो। हे पहा, 90 मिनिट झालेले आहे आणि तो पूर्ण बंद असलेला झरा आता उसळी घेत आहे आणि ही उसळी जवळपास 180 फुटापर्यंत उंच जाते। हा झरा येल्लोस्टोन नॅशनल पार्क मधील अप्पर गायझर बेसिन भागात आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे। ही उसळी आपल्याला दिवसातून सुमारे 17 ते 20 वेळा पाहायला मिळते। हा झरा इतर झऱ्यांप्रमाणे अनियमित न होता नियमित उसळी मारतो, म्हणून त्याचे नाव ओल्ड फेथफुल म्हणजे जुनाट पण विश्वासू झरा असे ठेवलेले आहे। तसेच या झऱ्याचे तापमान 93 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असते आणि हा झरा जवळपास 5 मिनिट्स असाच उकळत राहतो आणि 5 मिनिट झाल्यानंतर हळूहळू बंद होतो। हा झरा दर 90 मिनिटांनी एक गरम पाण्याची उंच उसळी मारतो का वेळ थोडी मागे पुढे होते हे मला चेक करायचे होते। त्यासाठी आम्ही 90 मिनिट्स आजूबाजूचा परिसर फिरून घेतला आणि 90 मिनिट्स झाल्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी आलो, तेव्हा आम्हाला हा झरा परत उसळी मारताना दिसला। पण या झऱ्याने 3 मिनिट उशिरा उसळी मारली। मी या व्हिडिओमध्ये नॅचरल आवाज ठेवलेला आहे आणि नॅचरल आवाजासोबत नॅचरल ब्युटी सुद्धा पहा। खूप ऊन असल्यामुळे बरेच पर्यटक झाडाखाली बसून दुरून हा झरा पाहत आहेत। हा झरा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातील एक अद्भुत चमत्कार आहे। हा झरा 5 मिनिट असाच उकळत राहतो आणि 5 मिनिट्स झाल्यानंतर पूर्णपणे बंद होतो। असे वाटते की इथे काही घडलेच नाही। पुढे पाहूयात ग्रँड कॅनियन ऑफ द येल्लोस्टोन। हे सुंदर आणि स्वच्छ खडक पहा, या खडकांवर पिवळे, लाल, हिरवे असे सुंदर रंग आहेत। हा एक प्रचंड खोल दरी सदृश्य भाग आहे आणि या खडकांमध्ये सोनेरी, गुलाबी आणि पिवळसर रंगांचे थर दिसतात। त्यामुळेच या ठिकाणाला येल्लोस्टोन हे नाव मिळालेले आहे असे मानले जाते। या दरीची लांबी 32 किलोमीटर आणि खोली 1200 फूट आहे। पुढे आपण लोअर फॉल्स आणि अप्पर फॉल्स पाहणार आहोत। हा लोअर फॉल्स आहे आणि लोअर फॉल्सची 308 फूट उंच उसळी पाहताना शब्दच हरवतात। अतिशय सुंदर असा फॉल आहे। पुढे पाहूयात या धबधब्यावर तसेच आजूबाजूला इंद्रधनुष्यासारखे रंग का दिसतात। पहिले कारण आहे धबधब्याची वाफ। लोअर फॉल्समधून प्रचंड वेगाने पाणी खाली पडताना सूक्ष्म पाण्याचे कण हवेत पसरतात। या कणांवर सूर्यप्रकाश पडला की प्रकाशाचे विभाजन म्हणजेच रिफ्रॅक्शन होते आणि इंद्रधनुष्य तयार होते। दुसरे कारण आहे सूर्यप्रकाशाचा योग्य कोन। सूर्य एका विशिष्ट कोनात असला की सकाळी किंवा दुपारी हे रंग अधिक स्पष्ट दिसतात। तिसरे कारण म्हणजे येल्लोस्टोनच्या दऱ्यांचे नैसर्गिक रंग। आजूबाजूच्या खडकांमधील खनिजांमुळे दरीला आधीच रंगबिरंगी छटा असतात, त्यामुळे हे दृश्य आणखी सुंदर दिसते। हा आहे अप्पर फॉल्स। येल्लोस्टोनच्या ग्रँड कॅनियनमधील अप्पर फॉल्स हे अत्यंत भव्य आणि थक्क करणारे दृश्य आहे। येल्लोस्टोन नदी अरुंद दरीतून वेगाने वाहत खाली कोसळते आणि तिची प्रचंड ताकद दाखवते। तसेच धबधब्याभोवती रंगबेरंगी दरीच्या भिंती आणि उडणारी धुके हे दृश्य आणखी सुंदर बनवतात।
109 फूट उंचावरून पडणारा हा धबधबा आहे. हे आहे येल्लोस्टोन नॅशनल पार्कमधील केपलर कॅस्केड्स, लहान पण मनमोहक जलस्रवांची सिरीज. इथे एकाच ठिकाणी 150 फुटापर्यंत पाणी पडते आणि आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य अप्रतिम आहे. हे ठिकाण साऊथ एंट्रन्स ते कॅनियन विलेज या रस्त्याजवळ सहज पाहता येते. तसेच हा प्रवाह वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला सर्वात सुंदर दिसतो. हा आहे गिबेन फॉल्स. हा फॉल सुमारे 84 फूट उंचावरून खाली पडतो आणि आजूबाजूचे हे झाडे पहा, घनदाट जंगल आहे आणि शांत नदी वाहत आहे. आणि हे ठिकाण नॉरिस गायझर बेसिन ते मॅडिसन जंक्शन या रस्त्याजवळ आहे आणि सोप्या रोड साईड व्ह्यू पॉइंटवरून सहज पाहता येते. घनदाट जंगल आणि जंगलातून वाहणारी ही नदी पहा. या नदीवर पाणी पिण्यासाठी बरेच प्राणी येतात. इथे ग्रिझली, बायसन यासारखे प्राणी असतात. या नदीतील पाणी पहा किती स्वच्छ आहे आणि ही जी आजूबाजूची झाडे आहेत ती एकाच प्रकारची आहेत. आणि हे उन्हाळ्यातील दृश्य असून हा हिरवागार डोंगर पहा. जसे आपण टीव्हीवर डिस्कव्हरी चॅनलवर पाहत असतो की घनदाट जंगल, निसर्गरम्य नदी, पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी, आज मी ते प्रत्यक्ष जवळून पाहत आहे. हा आहे बायसन. हा प्राणी अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी आहे. 2016 मध्ये अमेरिकेच्या सरकारने अमेरिकन बायसनला नॅशनल मॅमल म्हणून घोषित केले आहे. हा प्राणी अमेरिकेच्या गवताळ प्रदेशात आणि नेटिव्ह कल्चरमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. तसेच हा प्राणी अमेरिकेत बफेलो म्हणूनही ओळखला जातो. 2016च्या आधी अमेरिकेत कोणताही प्राणी अधिकृतपणे राष्ट्रीय प्राणी म्हणून नव्हता. पूर्वी राष्ट्रीय पक्षी बॉल्ड ईगल होता, पण प्राणी म्हणून काहीही अधिकृत घोषित नव्हते. हा आजूबाजूचा सुंदर निसर्ग पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.